पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा आपला सेकंड टॉपिक आहे पार्ट फर्स्ट मध्ये. यामध्ये आपल्याला काही मुद्दे शिकायचे आहेत, जसं की एलिमेंट काय असतात, त्यांचं क्लासिफिकेशन काय असतं, एक बोबे रायनर म्हणून शास्त्रज्ञ त्यांनी कशा पद्धतीने काय केलेलं आहे की काही मूलद्रव्यांची मांडणी कशी केलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. नंतर न्यूलँड्स नावाचे जे शास्त्रज्ञ त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा ऑक्टेव्हचा रूल सांगितला आहे या एलिमेंटसाठी. आणि तिसरे शास्त्रज्ञ आहेत मेंडेलिव्ह नावाचे, यांनी कशा पद्धतीने स्वतःचा पिरियॉडिक टेबल मांडलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर नेक्स्ट काय आहे, तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे या टॉपिकचा, ज्याला आपण म्हणूया मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी. तर काय असते आधुनिक आवर्त सारणी हे आपण या सर्व आपण टॉपिक मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण काय करूया की गेल्या वर्षी किंवा मागील इयत्तांमध्ये आपण जे काही शिकलो आहोत त्यांच्यावर आधारित एक प्रश्न आपल्याला दिले, त्यांची उत्तर आपल्याला देता येत आहेत का ते आपण काय करूया जरा पाहूया. जसं की व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, मॅटरचे प्रकार किती आहेत. तर ऍक्च्युली मॅटरचे मुख्य दोन प्रकार असतात, एक प्युअर फॉर्म ऑफ मॅटर असतं, एक असतं इम्प्युअर फॉर्म ऑफ मॅटर. तर प्युअर फॉर्म ऑफ मॅटर मध्ये येतं एलिमेंट, कंपाऊंड आणि हे दोन घटक येतात. तर इम्प्युअर फॉर्म मध्ये येतं मिक्सचर. आलं लक्षात. पुन्हा व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट, एलिमेंटचे किती प्रकार आहेत, तर एलिमेंटचे 3 प्रकार आहेत. कोणतं, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. व्हॉट आर द सिम्पलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड, मॅटरच्या सिम्पलेस्ट पार्टिकल म्हणतो तर ऍटम, त्याला ऍटम. What is the difference between molecule of element and molecule of compound? मॉलिक्युल ऑफ एलिमेंट म्हणजे काय आणि मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड म्हणजे काय याविषयी आपल्याला पाहायचं आहे. मॉलिक्युल ऑफ एलिमेंट कशाला म्हणतात की जे एलिमेंट पासून तयार झालेले मॉलिक्युल असतात, जसं की सेम एलिमेंट हायड्रोजन, हायड्रोजन तयार काय होतं H2, बरोबर आहे. तसं ऑक्सिजन, ऑक्सिजन काय तयार होईल O2, क्लोरीन, क्लोरीन काय तयार होईल Cl2, ब्रोमीन, ब्रोमीन काय तयार होईल Br2. म्हणजे आपल्याला काय दिसून येतं या ठिकाणी की यांच्यामध्ये आपल्याला बराचसा सारखेपणा दिसतोय. काय सारखेपणा दिसतोय, तर ते सेम एलिमेंट पासून तयार झालेले मॉलिक्यूल जर असतील तर त्यांना म्हणतात मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट. काय म्हणतात त्यांना, मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट असं संबोधलं जातं. तर काही असे मॉलिक्यूल आहेत जसं की H2 एक मॉलिक्यूल आहे, पुन्हा NH3 अमोनिया, CH4. आता हायड्रोजन वेगळा एलिमेंट आहे, ऑक्सिजन वेगळा एलिमेंट. एकाच एलिमेंटचे बनलेत का, नाही, एकापेक्षा जास्त एलिमेंटचे ते बनलेले आहेत. तर असे ते बनलेले असतील तर यांना म्हणतात मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. काय म्हणतात त्यांना, मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळ्या स्वरूपाच्या कंपाऊंड एलिमेंट पासून बनलेले जे मॉलिक्यूल असतात त्यांना म्हणतात मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड. कंपाऊंडचे मॉलिक्यूल म्हणून त्यांना संबोधलं जातं. हे झाले आपले गेल्या इयत्तेमध्ये असणारे काही प्रश्नांची उत्तर. नेक्स्ट काय दिले, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आपल्याला पार्ट दिलाय. काय आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, तर classification of element मध्ये आपण दिले आहे, we have learned in the previous standard that all the atom of element are of only one type. म्हणजे आपण मागील इयत्तामध्ये जे शिकलेलो आहोत की सर्व प्रकारचे जे एलिमेंट असतात
काय सर्व प्रकारचे जे एलिमेंट असतात तर त्यांच्यातला कोणताही एक एलिमेंट घेतला आणि त्यातले सगळे ऍटम जर घेतले ते सगळे काय एकाच प्रकारचे असणार बरोबर आहे टुडे 118 एलिमेंट आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड आजच्या घडीला किती असे एलिमेंट अवेलेबल आहेत आपल्याला माहित असणारे जवळपास 118 एलिमेंट आपल्याला माहित आहेत की जे आपल्या सायंटिफिक वर्ल्ड मध्ये आहे However, around the year 1800, ओनली 30 एलिमेंट म्हणजे सन 1800 मध्ये फक्त किती एलिमेंट अवेलेबल होते 30च एलिमेंट अवेलेबल होते म्हणजे शोधले गेले होते सापडले गेले मोर नंबर ऑफ एलिमेंट आर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम मग जसा जसा टाइम जात गेला तस तसे एलिमेंट शोधले गेले मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दिस एलिमेंट वॉज गॅदर या ठिकाणी जी काही एलिमेंटची प्रॉपर्टीज आहेत मग प्रॉपर्टीज लक्षात ठेवा कधीही दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात एक असतात फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी दुसरे असते केमिकल प्रॉपर्टी प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी तर लक्षात ठेवा किती प्रकारच्या प्रॉपर्टी असतात फिजिकल आणि केमिकल ज्यावेळेस प्रॉपर्टी शब्द येईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं फिजिकल प्लस केमिकल बद्दल आपण बोलत आहोत तर काय म्हणतात टू more and more information about the properties of these element was gathered to ease the study of such large number of elements scientists started studying the pattern if any in the vast information about them मग सायंटिस्ट लोकांना त्यावेळेस अस्तित्वात असणारे 30 एलिमेंट होते हळूहळू 31 32 40 50 60 असे वाढत चालले तर त्यांचा अभ्यास करणं 30 एलिमेंट लक्षात ठेवणं सोपं होतं पण वाढत चाललेले एलिमेंट लक्षात ठेवणं अवघड होतं मग त्यासाठी त्यांनी काय केलं तर स्वतःच्या पद्धतीने त्यांना मांडण्याचा प्रयत्न केला असे खूप सारे शास्त्रज्ञ झाले त्यातले आपल्याला 6-7 शास्त्रज्ञ या वर्षी थोडेफार पाहायचे आहे या व्यतिरिक्त जे असतील ते तुम्हाला 10th 11th आणि 12th मध्ये शिकायला मिळणार आहे तर त्याचा बेसिक अभ्यास इथं केला तर 11वी 12वी काय होईल सोपी जाईल काय म्हणतात ते यू नो दॅट The initial classification of element were classified into groups of metal and non-metal. मग सुरुवातीला जे काही कमी एलिमेंट होते त्यांचा अभ्यास करणं सोपं होतं त्यांची संख्या कमी होती तर मग त्यांना आपण दोनच ग्रुपमध्ये काय केलं होतं त्या काळामध्ये मेटल तर दुसरा नॉन मेटल लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट कॉल्ड मेटलाइड पण जशी संख्या वाढली तसं लक्षात आलं की ते काय करतंय मेटलचेही गुण दाखवतोय आणि नॉन मेटलचेही गुण दाखवतोय मग अशाला नाव काय देण्यात आलं मेटेलॉइड काय नाव देण्यात आलं मेटेलॉइड वॉज नोटिस्ड as the knowledge about element and their properties went on increasing different scientists starting trying out different मेथड ऑफ क्लासिफिकेशन जसं जसं हे सापडत गेले तसं शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने काय केलं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम काय झाला तर हे एलिमेंटची मांडणी करण्याचा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला मग असा पहिला व्यक्ती ज्यानं मांडण्याचा प्रयत्न केला त्याचं नाव आहे डोबे रायनर काय नाव आहे त्याचं डोबे रायनर बघा डोबे रायनर या शास्त्रज्ञांनी काय केलं त्यांनी एक नियम मांडला त्या नियमाचं नाव आहे ट्रायड्स लॉ कोणचं लॉ ट्रायड्स लॉ इन द इयर 1870 सन 1817 कालावधी पहा किती जुना आहे 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे डोबे रायनर सजेस्टेड दॅट डोबे रायनर यांनी काय केलं सजेस्ट केलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू दिअर ॲटॉमिक मासेस तर मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतात ते त्याच्या ॲटॉमिक मासेशी संबंधित
the year 1817, German scientist Dove Rainer suggested that the properties of elements are related to their atomic masses. सन 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट होऊन गेले, त्यांचं नाव होतं डोबे रायनर. यांनी 1817 मध्ये सजेस्ट केलं होतं की त्या टाइमला जे काय अवेलेबल असणारे जे एलिमेंट होते त्यांनी काय केलं, मांडले. कशानुसार मांडले? ऍटॉमिक मास अनुसार मांडले. कशानुसार मांडले? ऍटॉमिक मास. ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स each having similar chemical property and called them triad. यांनी काय केलं, 3 एलिमेंट घेतले आणि त्या तिन्हीचे काय आहेत, प्रॉपर्टी जवळपास सारख्या असणारे एलिमेंट घेतले. घेतल्यानंतर त्यांनी काय केलं, ही अरेंज 3 एलिमेंट इन ट्रायड इन एन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ atomic मास. या atomic मासची कोणची ऑर्डर मांडली? इंक्रीजिंग ऑर्डर नुसार मांडलं. and show that, आणि दर्शवलं काय, the atomic mass of the middle element was approximately equal to mean of the atomic mass of other 2 element. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा असे 3 एलिमेंट घेतले आणि पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ऍटॉमिक मासची बेरीज म्हणजे 2 1 प्लस 3 किती झालं? 4 झालं. तर पहिल्या आणि तिसऱ्या ऍटॉमिक मासच्या बेरजेची सरासरी 2 संख्या आहेत म्हणून भागिले 2 ही जवळपास मधल्या एलिमेंट किंवा त्याच्या जवळपास असते हे समजून सांगणारा त्यांनी हा जो लॉ आहे तो मांडलाय. डोबे रायनर यांनी ट्रायडचा लॉ मांडलाय. बरोबर आहे. However, all known elements could not be classified into the Dove-Rayner's triads law. परंतु त्या टाइमला जे एलिमेंट होते ते सर्व एलिमेंट डोबे रायनरच्या ट्रायड्सच्या लॉ मध्ये बसू शकले नाहीत. मग त्याचा परिणाम असा की डोबे रायनरनं सांगितलेला जो लॉ होता तो पूर्णपणे फोल ठरलेला आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी त्यांना एलिमेंटला क्लासिफाय करण्यास परिपूर्ण ठरू शकलेला नाही. पण तरी आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी ते एलिमेंट मांडण्याचा प्रयत्न केला. चला मग त्यांनी जे काही ट्रायड्स घेतले होते त्यातलं पहिलं ट्रायड आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. काय? लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हा झाला पहिला एलिमेंट. सोडियम झाला दुसरा आणि पोटॅशियम झाला तिसरा. मग पहिल्याची आणि तिसऱ्यांची काय करायची? बेरीज. पण पहिला आहे लिथियम. लिथियमचा ॲटॉमिक मास 6.9. तिसरा कोण आहे? पोटॅशियम. पोटॅशियमचा ॲटॉमिक मास 39.1. या दोन्हीची काय केली? बेरीज केली. काय केली? यांची बेरीज केली. चला बघूया बेरीज किती येते. तर मांडून पाहूया. 6.9. 9 प्लस 1 10. डेसिमल ला डेसिमल. 9 प्लस 6. 9 आणि 6 किती झाले? 15. आणि हातचा आलेले 16 म्हणजे 16. 16 ला 6. हातचा आला 1. 3 आणि हातचा आलेले 4 म्हणजे झालं 46. पण संख्या किती आहेत? 1 आणि 2. 2 संख्या तर त्याचा ऍव्हरेज म्हणजे मीन काढण्यासाठी कितीने भागायचं त्याला आपण? 2 न. बेक बे बेक बे बेदुनी 4 सॉरी बेदुनी 4 आणि बेत्री 6. किती आलं? 23 आलं. आणि 23 मधला जो एलिमेंट आहे सोडियम त्याच्या काय आलं? जवळपास आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे डोबे रायनर जो ट्रायड्सचा लॉ आहे तो काय? सोडियम पोटॅशियमला लागू
होतो. सेम तसाच कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बॅरियम यांच्या सोबत सुद्धा हा लागू होतो. म्हणजे 40.1 137.3 म्हणजे कॅल्शियम आणि बॅरियम यांची काय इथं बेरीज करायची. काय करायची यांची बेरीज. यांची जर बेरीज केली तर ती किती येते, तर याची बेरीज करून पाहूया आपण. किती आहे, 40 थोडस आपण झूम करू म्हणजे काय म्हणून आपल्याला बेरीज करायला जरा सोपं जाईल. मी तर याची बेरीज करतोय, एवढ्या भागाची आपण बेरीज करू. ही पॉइंटला पॉइंट आणि 1 ला 1, 1 + 3 4, डेसिमलला डेसिमल, 0 + 7 7, पुन्हा 4 + 3 7, 1 ला 1 177.4. याला कितीने भागायचं, याला आपण भागूया 2, कारण की दोन संख्या आहेत ना, ही एक संख्या आणि ही एक संख्या. ऍव्हरेज काढायचं असेल तर जेवढे संख्या असतील तेवढ्या संख्यांच्या नंबरला भागायचं. 2 बे 1 बे, बे 7 14, बे 8 16, 8 आली. एक काय उरला 8चा, हे झाले 17, बे 8 16, बरोबर आहे. 0.1 उरला, हे झाले 14, डेसिमलला डेसिमल, बे 7 14 म्हणजे 88.7 आणि 88.7 88.7 बघा इथं पण आलेलं आहे. हे जवळपास मधला कोण आहे, स्ट्रॉन्शियम आहे. त्याच्या जवळपास आले का 87.6 म्हणजे इथं सुद्धा ट्रायड्सचा लॉ काय होतो, लागू होतो. चला मग आता आपल्याला पाहायचंय पुढचं तिसरं. माझ्या मते तिसरं तुम्ही करू शकता, 2 तर मी करून दिलेले आहे. तर आता बऱ्याच जणांना ही पाठ होत नाही. ती पाठ करण्यासाठी मी काय करतो, तुम्हाला थोडीशी ट्रिक देतो. ट्रिक काय आहे, तर एक शॉर्टकट ट्रिक आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. जसं की लिथियम साठी ली, लिथियम साठी ली, सोडियम साठी सो आणि पोटॅशियम साठी हो, लिसोपो. पहिली जोडी तयार होती आपली ट्रायड्सची. बर, आता राहिलं पुढचा पार्ट. पुढचं काय आहे, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम. चला याच्यासाठी पण आपण काहीतरी बनवूया. कॅल्शियम साठी क्या, स्ट्रॉन्शियम साठी स्ट्रॉ, कॅल्शियम साठी क्या, स्ट्रॉन्शियम साठी स्ट्रॉ आणि बॅरियम साठी बेरी, क्या स्ट्रॉबेरी. काय झालं त्याचं नाव, क्या स्ट्रॉबेरी. पहिलं लिसोपो, दुसरं क्या स्ट्रॉबेरी, तिसरं तिन्हीचं लक्षात ठेवायचं क्लोरो ब्रोमो आयडो. काय नाव होईल त्यांचं, क्लोरो ब्रोमो आणि आयोडो म्हणजे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन, अशी त्यांची काय झाले नावं झाली. त्याला आपलं
पाठ करायला सोपं जाईल तुम्हाला. फ्लोरो ब्रोमो आयोडीन, लिसोपो क्या स्ट्रॉबेरी. अशा ट्रिक्स तुम्हाला चालता चालता मी शिकवणार आहे. जरा इमेज करतो, जरा जास्त टाइम चाललाय माझा. तर हे झालं आपलं इमेज वाला पार्ट. मग याच्यावर आधारित आपल्याला पुढचाही प्रश्न विचारले. काय? कॅन यू टेक identify the Doberan-Reynolds triad from the following group of the element having similar chemical properties. मी इथं आपल्याला 3 ग्रुप दिलेले. या 3 ग्रुप वरून काय शोधायचं आहे की आपल्याला डोबे-रायनरच्या ट्रायड्स मध्ये बसतात किंवा नाही बसत. पहिला मॅग्नेशियम वाला दिलाय, दुसरा सल्फर वाला दिला आणि तिसरा बेरियम वाला ट्रायड्सचा ग्रुप दिला. तर हा तुम्ही ग्रुप शोधा आणि मला कमेंट मध्ये टाकून सांगा की यातले कॅन यू टेल मधलं पेज नंबर सांगा. पेज नंबर 16 वरलं कॅन यू टेल मधलं पहिलं ट्रायल्स मध्ये बसतं का, दुसरं बसतं का किंवा तिसरं बसतं का. मी तुमच्या कमेंट मध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. डोबे-रायनरचा ट्रायल चालू तर काय झाला, इथं आपला फोल्ड ठरलेला आहे, चुकीचा ठरत आहे. मग आता मात्र मग दुसरा शास्त्रज्ञ आला, तो म्हणला आता माझा ऐका, मी सांगतो ते आहे ते ट्रायड्स वाले कार्यकर्त्याचे काय झालेले चुकले जात आणि मी जरा थोडस बरं करून सांग. तर चला बघूया न्यूलँड नावाचे शास्त्रज्ञ काय सांगतायत आपल्याला. काय म्हणतायत, कुठले इथे The English scientist John Newland correlated the atomic mass of the element to their properties. इथं सुद्धा यांनी काय केलं, atomic मासचा वापर केला. कशाचा वापर केला, atomic मासचा. त्याचा परिणाम काय होईल, तर इथंही तेच होणार आहे. कशानुसार मांडणार आहेत ते, atomic मास नुसार मांडणार आहेत. कशानुसार, atomic मास नुसार. आणि सोबत काय वापरायले, प्रॉपर्टीज वापरणार आहेत. कुणाचे, एलिमेंटचे. 2 शब्द कधीही विसरायचे नाही. पहिले असले ट्रायड्स वाले त्यांनीही हेच केलंय, दुसरे न्यूलँड जे आहेत तेही हेच करतायत ऑक्टेव्हचा लॉ मांडताना. काय म्हणतायत चला बघूया. तर काय, द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड correlated atomic masses of element to their properties in a different way. यांनी atomic mass number आणि एलिमेंटच्या प्रॉपर्टीज यांचं काय केलं, एक कॉम्बिनेशन बनवलं, मांडणी केली. या मांडणीच्या आधारे काय सांगितलं की काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. कसं सांगितलं, तर चला पाहूया काय लिहिलं. In the year 1866, Newland arranged the element known at that time in increasing order of their atomic masses. मग न्यूलँड यांनी काय केलं, त्यावेळेस माहित असणारे जे काही एलिमेंट होते सगळे एलिमेंट कशानुसार मांडले, arranged the elements known at that time in an increasing order of their atomic masses. atomic massच्या increasing order मांडलं. आता मांडताना काय केलं, सुरुवात कोणापासून केली, इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. त्यांनी सगळ्यात लहान असणारा कोणता एलिमेंट घेतला, हायड्रोजन नावाचा एलिमेंट घेतला. अँड एंडेड अप विथ थोरियम. आणि शेवट कुणा मार्फत केला, थोरियम मार्फत केला. आणि हे केल्यानंतर ही फाउंड दॅट, काय जाणवलं, लक्षात आलं त्यांना, every 8th element had the properties similar to those of the first element. म्हणजे प्रत्येक 8व्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज, कितव्या एलिमेंटचे, 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कुणासारख्या होत्या, पहिल्या एलिमेंट सारख्या होत्या. मग हा त्यांनी काय सांगितला, ऑक्टेव्हज लॉ सांगितला. कोणचा लॉ सांगितला, ऑक्टेव्हज लॉ. ऑल्सो थोडस जास्त लिहिणार आहे. एक्झाम्पल दिलं, फॉर एक्झाम्पल काय, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. मग ज्या वेळेस आपण थोडं खाली येऊ आणि त्यांनी जो मांडलेला जो तक्ता आहे
त्याचं जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर काय दिसतं आपल्याला की सोडियमचं त्यांनी एक्झाम्पल दिले. सोडियम हा जो एलिमेंट आहे हा कितवा आहे? सोडियम हा लिथियम पासून 8वा एलिमेंट. कितवा एलिमेंट आहे? 8वा. जर 1 2 3 4 5 6 7 तर सोडियम झाला 8वा एलिमेंट. कितवा झाला? 8वा. म्हणजे 8व्याचे आणि पहिल्याचे प्रॉपर्टीज कशा आहेत? सेम. तसं जर मांडायला गेलो तर मग हा हायड्रोजन पासून हा फ्लोरीन कितवा आहे? 8वा एलिमेंट. कितवा आहे? 8वा. लिथियम सोडियम पासून कितवा आहे? 8वा. म्हणजे सोडियमचे आणि लिथियमचे प्रॉपर्टीज सेम. बेरिलियम मॅग्नेशियम यांचे प्रॉपर्टीज सेम. बोरॉन ॲल्युमिनियम यांचे प्रॉपर्टीज सेम. कार्बन सिलिकॉन यांच्या प्रॉपर्टीज सेम. नायट्रोजन फॉस्फरस यांच्या प्रॉपर्टीज सेम. ऑक्सिजन सल्फर यांच्या प्रॉपर्टीज सेम. मग तसंच आपण थर्ड लाईन कडे गेलो तर मग क्लोरीनच्या आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टीज सेम. पोटॅशियम आणि सोडियमच्या प्रॉपर्टीज सेम. तसंच लिथियमच्या प्रॉपर्टीज सेम. म्हणजे सेम एलिमेंट. बघा आता हे जर नीट ऑब्झर्व केलं लिसोपो ट्रायड्स लॉ मध्ये आले का नाही एका प्रॉपर्टी मध्ये. तर पुन्हा मॅग्नेशियमच्या आणि कॅल्शियमच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? सेम. पण ज्यावेळेस क्रोमियमच्या आणि ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टी मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या प्रॉपर्टीज ऑक्टेव लॉ मध्ये बसू शकल्या नाही. म्हणजे ऑक्टेवचा लॉ फक्त लागू कुठपर्यंत झाला? अप टू द कॅल्शियम पर्यंत लागू झाला. फक्त कॅल्शियम पर्यंतच हा लागू होऊ शकला. समजलं का? मग पुढे न्यूलँड कम्पेअर दिस सिमिलॅरिटी वाचायचं राहिलं थोडंसं वरचं. पुढे एक्झाम्पल दिलं होतं ना. तर सोडियम वाला फॉर एक्झाम्पल सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम. सोडियम हा लिथियम पासून कितवा आहे? 8वा एलिमेंट आहे. बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. दोन्हीच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? सेम. ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलरिटी विथ बेरिलियम अँड फ्लोरीन. मॅग्नेशियम कुणासाठी? मॅग्नेशियम शोज सिमिलरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलरिटी विथ फ्लोरीन. म्हणजे मॅग्नेशियम जो आहे तो बेरिलियम सोबत प्रॉपर्टी दाखवतो तर फ्लोरीन जो आहे तो क्लोरीन सोबत प्रॉपर्टी दाखवतो. बरोबर आहे. न्यूलँड compare this similarity with the octaves in the music. न्यूलँड्सनं हे जे काही सिमिलॅरिटीज आहेत त्याची तुलना कुणाशी केली तर संगीतामध्ये जे काही अष्टक असतात, म्युझिक मध्ये जे ऑक्टेव्ह असतात त्याच्याशी त्यांनी काय केली याची कल्पना केली किंवा मांडणी केली. कारण की संगीतामध्ये काय असतात आपल्या इकडं सा रे ग म प ध नी. बरोबर आहे. आणि पुन्हा काय येतं? सा येतं. पुन्हा काय येतं? सा येतं. मग सहा जर किती वेळा येत आहे? हे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं 6वं आणि 7वं. आणि पुन्हा डबल सहा येईल म्हणजे ते किती वेळा झालं? 8व्यांदा झालं. मग इथं पण काय होतंय? 7 पर्यंत जाते आणि पुन्हा आठव्याचे आणि वरचे प्रॉपर्टीज कशा येतात? सेम येतात. म्हणजे त्याची तुलना कशाशी केली? ऑक्टेव्हशी केली. कशातील? संगीतामध्ये असणाऱ्या ऑक्टेव्हशी त्याची तुलना केली. पुढे He called the similarity observed in the 8th and the first element as the law of octaves. या पहिल्या आणि 8व्या किंवा 8व्या आणि पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम निघत असल्यामुळे त्यांना संगीतातील अष्टकाशी त्यांची काय केली? तुलना केली. तर मग थोडस अष्टकांविषयी आपल्याला थोडीशी माहिती दिली तर थोडी पाहून घेऊया. काही जास्त काय अवघड नाही. एक जनरल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्यासाठी. In Indian music system,
There are 7 main notes sa re ga ma pa dha ni and their collection are called saptak. तर भारतीय संगीत शास्त्रामध्ये सा रे ग म प ध नि सा ला सप्तक आपण म्हणतो. The frequency of the note goes on increasing from sa to ni. सा पासून ते नी पर्यंत ही फ्रिक्वेन्सी काय होत जाते, वाढत जाते. Then come to the sa of the upper saptak at the double the frequency of the original sa. म्हणजे पहिला जो सा होता त्याची जी फ्रिक्वेन्सी होती त्याच्या काय होते, दुसरा ज्यावेळेस सा येतो पुन्हा एकदा 8व्या स्थानी त्याची फ्रिक्वेन्सी काय होते, डबल होते. डबल होती म्हणजे किती, तर पहिल्या साची फ्रिक्वेन्सी जर 100 असेल तर पुढचा जो सा येईल त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल, 200 असेल. बरोबर. इट मीन्स दॅट the note repeat after the completing one सप्तक. म्हणजे सप्तक पूर्ण झालं की ते पुन्हा नोट्स काय होतात, डबल यायला सुरू होतात. सेम या लॉशी, ऑक्टिव्हच्या लॉशी अशा पद्धतीने सिमिलॅरिटी न्यूलँड यांनी दर्शवली. द 7 नोट इन द वेस्टर्न म्युझिक डो रे मी फा सो ला ती. आपल्याकडे सारे ग म प ध नि सा, त्यांच्याकडे काय डो रे मी फा सो ला ती. The note do having the double the original frequency come again at the 8th place. जसं साची फ्रिक्वेन्सी डबल होती तसं या डोची पण फ्रिक्वेन्सी काय होते, डबल होत असते. शेवटी म्युझिक येते, दोन्हीचे गुण सारखेच असतात. दिस इज द ऑक्टिव्ह ऑफ द वेस्टर्न नोट. हेच पाश्चिमात्य देशामधले संगीतातील ऑक्टिव्ह. आपल्याकडे सप्तक, त्यांच्याकडे ऑक्टिव्ह. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ दीज नोट्स. आणि हेच नोट्स सगळे वापरून काय करण्यात येते, म्युझिक तयार करण्यात येतं. आणि त्या आधारे त्यांच्याकडे त्या पद्धतीने म्युझिक बनतं आणि आपल्याकडे आपल्या पद्धतीने म्युझिक बनतं. बरोबर आहे. मग आता न्यूलँडनं जो काय ऑक्टिव्ह लॉ मांडलाय तो कुठपर्यंत कार्य करतोय हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. चला मग जरा आता त्याचाही आपण थोडा विचार करूया. न्यूलँड यांचा ऑक्टिव्ह लॉ कुठपर्यंत कार्य करतो काय नाही. मग ऑक्टिव्ह लॉ मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात, लिमिटेशन आणि मर्यादा पाहायला मिळतात. काय, मेनी लिमिटेशन वी आर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टिव्ह्स. दिस लॉ बघूया आपण एक 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 त्यांना जरा नंबरिंग करूया. दिस लॉच्या ऐवजी काय लिहा, ऑक्टिव्ह लॉ. द लॉ ऑक्टिव्ह लॉ was found to be applicable up to the calcium. मग सांगितलं तुम्हाला हा लॉ फक्त कुठपर्यंत कार्य करू शकला, कॅल्शियम पर्यंतच कार्य करू शकला. न्यूलँड fitted all the known element in the table 7 into 8 that is in 56 boxes. पण न्यूलँडनं त्यावेळेस अवेलेबल असणारे जेवढे एलिमेंट आहेत 7 गुणिले 8 तर किती होते टोटल, 56. बरोबर आहे. आणि 56 बॉक्स बनवले, पण काही ठिकाणी जर नीट पाहिलं तर इथं 2 आहेत, इथं पण 2 आहेत. कारण हा पूर्ण तक्ता दिलेला नाहीये त्यांनी, आपल्याला थोडाच दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काही ठिकाणी 2-2 बसवलेत. याचा अर्थ बॉक्स झाले 56 आणि एलिमेंट झाले 56 पेक्षा पण जास्त. आता जर 56 पेक्षा जास्त एलिमेंट असतील तर 56 बॉक्स मध्ये बसवले कशी, आणि नियमानुसार एका बॉक्स मध्ये एकच एलिमेंट पाहिजे. म्हणजे हा सुद्धा काय झाला, त्यांचा दोष झाला. पण तेच यांनी एक्सप्लेन करून आपल्याला दिले काय, न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट each in some box to accommodate all the known element in the table. न्यूलँडनं काय केलं, कधी कधी काही काही ठिकाणी एकापेक्षा जास्त एलिमेंट टाकले एकाच बॉक्स मध्ये आणि सगळे एलिमेंट 56 बॉक्स मध्ये काय करले, फिट करून टाकले. म्हणजे हा काय झाला, त्यांचा दोष झाला. काय झाला, दोष म्हणजे लिमिटेशन, मर्यादा झाली त्यांच्या ऑक्टिव्ह लॉची. एक्झाम्पल सुद्धा दिले, जसं की कोबाल्ट अँड निकेल. काय, कोबाल्ट निकेल कुठं आले, हे कोबाल्ट आणि निकेल हा तक्ता. अँड सेलेनियम अँड लॅन्थेनाइट हा आहे सेलेनियम आणि लॅन्थेनाइट म्हणजे CeLa. ही एक्झाम्पल झाली. Moreover, he placed some element with a different property under the same note in the octaves. बर, आता एका ह्याच्यामध्ये 2 मांडले, ही चूक झालीच झाली. पुढची चूक काय, दुसरा पॉइंट की
काही एलिमेंट असे की ज्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीज नाहीत, आणि त्या सिमिलर प्रॉपर्टी नसणारे एलिमेंट काय केले यांनी, एका बॉक्समध्ये किंवा एका नोट खाली, हे जे काय डोरेमी फासोला हे नोट्स आहेत, ह्या नोट्स खाली काय केले त्यांनी टाकले. जसं की फॉर एक्झाम्पल, थोडस फॉर एक्झाम्पल, Newland placed cobalt and nickel under the note do. कोबाल्ट निकेल उचलले आणि कुठं टाकले, हे जे काही सा आहे ना, तर हे कोबाल्ट निकेल कशामध्ये टाकले, या डो नोट मध्ये टाकले. कशामध्ये टाकले, डो नोट मध्ये. आता डो नोट मध्ये कोण आहे, हायड्रोजन नॉन मेटल, फ्लोरीन नॉन मेटल, फ्लोरीन नॉन मेटल, कोबाल्ट आणि निकेल मेटल. प्रॉपर्टीज मॅच होतात का, नाही होत. प्रॉपर्टीज मॅच होत नाही. आणि त्याने सांगितले काय की एका खाली एका असणाऱ्यांच्या प्रॉपर्टी काय होत्या, मॅच होते. व्हायले का, नाही. म्हणजे हे सुद्धा काय झालं, त्यांचे लिमिटेशन झालं. काय झालं, लिमिटेशन झालं. पुढे आणखीन एक, कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ हॅलोजन. कुणासोबत टाकले, फ्लोरीन क्लोरीन हे कोण आहे, हॅलोजन. वाईल फेरस हॅव्हिंग सिमिलॅरिटी विथ कोबाल्ट निकेल. आता या कोबाल्ट निकेलच्या प्रॉपर्टी कोणासारख्या आहेत, या फेरस म्हणजे आयर्न सारख्या. पण त्यांना कुठं टाकलंय, एक टाकलंय डो आणि आयर्न कुठं टाकलंय, टी मध्ये. बरोबर आहे. आता टी मध्ये पाहिलं तर कोण आहे, ऑक्सिजन नॉन मेटल, सल्फर नॉन मेटल, फेरस मेटल. सेम प्रॉपर्टीज व्हायल्यात का, तर इथं ही सेम प्रॉपर्टीज होत नाही. म्हणजे रॉंग नोट मध्ये त्यांना टाकण्यात आलं. तेच इथं दिले, व्हाईल Fe having similarity with cobalt and nickel away from them along with the non-metal oxygen and sulfur under the note T. Also, Newland octave did not have provision to accommodate the newly discovered element. एवढंच नाही, आता 56 into 7 into 8 56 प्लस 2 म्हणजे जवळजवळ 60 किंवा 58 एलिमेंट होते. बरोबर आहे, 60 किंवा 58 एलिमेंट होते. पण मग आजच्या घडीला विचार केला तर किती आहेत, 118. मग जर 58 एलिमेंट त्यावेळेस होते, तर 59 जर शोधला तर कुठं टाकणार, 60वा शोधला तर कुठं टाकणार, 61वा शोधला तर कुठं टाकणार. म्हणजे नवीन शोधले गेलेले एलिमेंट टाकण्यासाठी न्यूलँडच्या ऑक्टेव्ह लॉ मध्ये जागा नाही किंवा ऑक्टेव्हच्या टेबल मध्ये जागा नाही. म्हणजे हे सुद्धा काय झालं, त्यांचं लिमिटेशन झालं. Newland's octave did not have provision to accommodate the newly discovered element. The properties of new element discovered later on did not match fit in the Newland's law of octave. आणि नंतर जे काही शोधले गेले ते ऑक्टेव्ह लॉ मध्ये बसू शकले नाही. हा ऑक्टेव्ह लॉ आपण अगोदरच पाहिलं की त्याच्या समोरच तो कॅल्शियम पर्यंतच लागू होऊ शकला, पुढच्या एलिमेंटवर हा लागू होऊ शकला नाही. तर हे झाले लिमिटेशन. मग याच्यावर प्रश्न येतो लिमिटेशन वर, बोर्डामध्ये हे विचारला गेलेला प्रश्न आहे. आपण शेवटला काही एकदा झालं, टॉपिक संपला. हे टॉपिक संपल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सरचा जो पार्ट पाहू, त्याच्यावर आपण तुम्हाला क्वेश्चन बोर्डमध्ये. तर पुढचा आहे मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. तर हा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करूया, आपण ऑब्झर्व करूया. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.